कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बस मॅडम, मी औषध घेण्यासाठी पाणी घेऊन येते. आर्या, थँक्यू, खरंच थँक्यू. हो अपर्णा मॅडम, मी माझं काम केलंय, तुम्ही आता आराम करा. हं? आर्या, मला घरी जायचंय ग. आता अपर्णा मॅडमची ही अवस्था बघता तिला अर्जुनने कुणीतरी वेगळीच मुलगी अप्पी म्हणून घरी आणले हे सांगणं योग्य ठरणार नाही. नाही, आता शांत राहिलेलंच बरं. आर्या, अगं मी काय म्हणते, मला घरी जायचंय. अमोल, अर्जुन मला भेटायचंय गे त्यांना. अपर्णा मॅडम, तुमची अवस्था आता फारशी चांगली नाहीये आणि आणखीन त्रास तुम्हाला अजून सहन होणार नाही. तुम्ही प्लीज आजची रात्र आराम करा. मी तुम्हाला गोळ्या देते डॉक्टरांनी दिलेल्या. तुम्हाला सकाळपर्यंत तरतरी आली ना की मग जाऊ आपण घरी. नाही आर्या, प्लीज असं नको करू. मला घरी घेऊन चल ना ग. ए बघ, मी खूप दिवस झाले अर्जुनला भेटली नाही, अमोलला भेटली नाही, घरातल्या कोणालाच भेटली नाही. अगं मी किती दिवस लांब होते. घरातले सगळे कसेच मला बघायचंय ग. काय करत असतील ते सगळे. अमोलनी तर अख्खं घर डोक्यावर घेतलं असेल ना ग माझ्या बाळाला भेटायचं. आर्या, असं तर नाहीये ना की त्यांनी हे समजून घेतले की मी जिवंत ना? नाही अपर्णा मॅडम, अहो अर्जुन तर तुम्हाला दिवस रात्र शोधतोय. पण या अवस्थेत जर मी तुम्हाला घरी नेलं ना तर घरच्या कोणालाच बघवणार नाही हो. आजची रात्र, फक्त आजची रात्र आराम करा ना. आर्या, प्लीज ना ग, प्लीज मला समजून घे. मला खरंच त्यांना भेटायचं. अपर्णा मॅडम, हे बघा, काही काळजी करू नका. आता तुमची रिकव्हरी महत्वाची आहे आणि घरी अमोल, अर्जुन सगळेच ठीक आहेत. तुम्ही या गोळ्या घ्या आणि आत्ता आराम करा प्लीज. ह्या खऱ्या अपर्णा मॅडम आहेत. मग ती घरी असलेली मुलगी ती नक्की कोण आहे? हा, म्हणून बापू सांगतो तेच करतो मी. रडायचं नाही तर लढायचं. या अर्जुन पण आला. दाजी, दीदीचा आवरला का? जेवायला थांबलेत सगळे. हा, तेच विचारायला गेलो होतो मी, आवरले का नाही. पण काय झालंय, तिला एक अचानक कॉल आलाय. म्हणजे मीटिंग काहीतरी सुरू झाली तिची, त्यामुळे तिला उशीर होईल. तर तुम्ही घ्या जेवण करून. पण बाबा, अरे मग थोड्या वेळापूर्वीच घरी आली आहे ना. हा बाळा, पण खूप दिवसांनी गेली ना ऑफिसला ती, तर कामाचा लोड असणारच ना मग. अरे दुपारच्या वेळी कामामुळे पण एकत्र जेवायला नसतो. रात्री तर किमान सगळ्यांनी एकत्र जेवायला पाहिजे ना. हो, आणि तसंही आपण अपर्णाच्या यशाचं सेलिब्रेशन म्हणून गोड केलंय, आणि तीच नसेल तर कसं होईल या ठिकाणी. दिवसभर काम करून असं उपाशी नको झोपायला तिनं. हा, पण तिचं आवरल्यावर ती घेईल ना खाऊन. आपण घेऊ आता. नाही दाजी, आपण थांबू. असं एकट्याला नको सोडून जेवायला. अपर्णा तिच्या कामात चोख आहे हे तिनं पुन्हा एकदा सिद्ध केलं या ठिकाणी. हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.